श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच मी आज स्वामींना प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा अध्याय आहे 23वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धयोगी या ते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लीला तोची विप्रे प्रकट केला. जेने वांज महिषी दुभिली तया ग्रामी एरे दिवसी क्षारमृतिका वाहवयासी मागो आले तया महिषीशी द्रव्य देऊ म्हणताती. विप्र म्हणे तयासी नेंदू धुपते महिषीशी दावी तसे सकळी कासी क्षीर भरणे दोन्ही केली. करीती विस्मय सकळ जन म्हणती वांज दत्तहीन काल होती नाकी खुन वेसन रज्जू अभिनव. नवती गर्भिणी वांज महिषी वस्तन होता दुबे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामाधिपतीस. विस्मय करुनी तये वेळी आला अधिपती तया जवळी नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार. नित्यामुच्या मंदिरासी एती श्री गुरु भिक्षेशी वरो नवती त्या दिवशी क्षीरापना मागितले. वांज म्हणता रागाओनी त्वरे क्षीर दोहा म्हणोनी वाक्य त्याचे निघता क्षणी कामधेनू परी जाहली. विप्रप वचन परिसोनी गेला राजा दाहोनी सर्व दळ शृंगारोनी आपुले पुत्र कल त्रासहित. लोटांगणे श्री गुरुसी घाली राजा भक्तीसी नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया. जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता. नेनो आम्ही मदमंती माया मोह अंधव्रती तू तारक जगज्योती उद्धारावे आम्हा ते. अविद्या माया सागरी बुडालो असो घोर दरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला. विश्वकर्ता तुची होसी हेळा मात्रे सृष्टी रचिशी आम्हा तू दिसतोसी मनुष्यरूप धरोनी. वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुची रक्षता केशवयम्मा चिन्मयात्मा जगद्गुरु. येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासी ती तये वेळी. संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत सो. या कारणे आम्हा पासी येणे तुम्हा संभ्रमेसी पुत्रकल सहितेसी कवन कारण सांग म्हणती. ऐकोनिया श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा. उद्धारवया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेने परी. ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखा नीती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी. गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात. मठ करोनी तये स्थानी असावे आम्हा उद्धरोनी मनोनी लागे श्री गुरु चरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरुमनी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रीती वसने घडे त्या स्थानी. भक्तजन तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी. ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नरादिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी. गुरुवचन ऐकोनी संतोषिनी नृपमुनी बैसवोनिया सुखासनी समारंभे निघाला. नाना परीची वाद्य यंत्रे गीतवाद्य मंगळ तुरे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर. रावणिगे छत्रपता केसी गज तू तुरंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे येतिसी घेऊनी. वेद घोष द्विजवरी करिता ती नाना परी
वाखानिती बंदीकारी ब्रीदतया मूर्तीचे येणे परिग्रामा प्रती श्री गुरु आले अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषिनी श्री गुरुवर प्रवेशरे नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वस्त उन्नतेसी ओसग्रह तया पासी असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भये असे धाक समस्त प्राण्या भय त्यांचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ग्रह ओस तेथे श्री गुरुमूर्ती तये वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागला कर जोडुनी श्री गुरुसी विनवीतसे भक्तीसी स्वामी माते तारी येसी घोरांदरी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वाजितेशी तू कृपाळू सर्वासी उद्धरावे आपणाते कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेवी ते करू मनुष्य रूपे होऊनी एरू लोळतसे चरण कमळी श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ गुरुवचन ऐकोन राक्षस करी संगमी स्नान कलेवरा सोडुनी जाण मुक्त झाला तक्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी आज पिनाक हाची सत्य मानिजे श्री गुरु राहिले तया स्थानी मठ केला शृंगारुनी नराधीप शिरोमणी भक्ती भावे पूजितसे भक्ती भावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी वाद्य गजर गीत वाद्य मंत्रेसी श्री गुरु नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश भक्तीसी सैन्यासहित आपण जाय एखाद्या समयी श्री गुरुसी बैसविती आपुल्या आंदोलिकेसी सर्व दळ सैनेसी गेहुनी जाय वनातरा माद्याह काळी परियेसी श्री गुरु येते मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप भक्तवत्सल श्री गुरु मूर्ती भक्तादिन आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेने परे रहाटते समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकट झाले लोकांत ग्रामांतरी सकळ जेनी कुसमी म्हणीजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्यायी नरहरी त्याने ऐकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐकता त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्था श्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वाच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत म्हणून ओळखिले मनात सिद्ध म्हणे नामांकित पुढे अपूर्व असे कथा मन करोनी निर्मळता एक चित्ते परिसतू म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभिष्ट पाविजे इथे श्री गुरुचरित्र गाणगापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र निज मोक्ष दीधला इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते व्याख्याने सिद्ध नामक धारक संवाद राक्षस मुक्त करण नाम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।